झाला समुद्र कोरडा. हे हनुमंता, अरे म्हटले हे जे वानर सैन्य जे आहे पाले खाई राहिले, तुझ्यामुळेच हे वानर सैन्य सनात झालेली आहे. तुझ्यामुळेच हनुमंता समुद्रावर या ठिकाणी पाषाण तरुणपर्यंत आलेले आहेत. अशा प्रकारे वैद्यराज सुषेण हनुमंतरायाला बोलू लागले. जन्म मरणाचे आवती बुडत होतो मारवती, ते तू आलावरी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उदरिल्या. हे हनुमंता, अरे म्हटले हे सर्व वानर पाले खाय वानर अज्ञानी वानर जन्माच्या या आवर्तामध्ये या ठिकाणी पुनरपीजननम पुनरपीमरणम पुनरपीजननी जठरेशनम अशा पद्धतीनं खरोखरच या ठिकाणी परत या ठिकाणी जन्म घ्यायचा, परत या भवसागराच्या ठिकाणी पडून राहायचं. जन्म आणि मृत्यू ह्या आवर्तीमध्ये या ठिकाणी हे वानर पडलेले. परंतु हनुमंता, तुझ्यामुळे रामाची कीर्ती आमच्या कानावर पडली, तुझ्यामुळे राम नामाचं स्मरण घडलं आणि या सगळ्या वानर पंक्ती उतरल्या. वैद्यराज सुषेण बोलतात, हे चिन्ह मला सांगू किती तू उदरली त्रिजगती, तुझेनी पापी उदरती पाप निर्मुक्ती तुझेनी. काय नवल सांगावं हनुमंता. अरे म्हटले हे नवल काय आहे, ती जगताच्या ठिकाणी जेवढे काही पाप करणारे आहेत, अहो म्हटले हनुमंताचं जर या ठिकाणी नामचिंतन केलं, हनुमंतरायाची जर भक्ती केली तर पाप करणारा सुद्धा पापातून निर्मुक्त होतो. कारण का खरोखरच या ठिकाणी या कलियुगाच्या ठिकाणी जे असतात जागृत देवत कोणता असेल तर ते केवळ हनुमान आहेत, हनुमंतराय आहेत. म्हणून या ठिकाणी दररोज आपण हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. अशा प्रकारे हनुमंताचा कितीतरी महिमा वैद्यराज सुषेण या ठिकाणी करतात. वानर मांदी समवेत पीडिता उपवासी समस्त, तुवा निवरांत केले तुम तृप्त फळे जळे. आता म्हटले माता सीतेचा शोध घेत असताना संपूर्ण वानर सेना विवरातून जात असताना क्षुधेने व्याकुळ झालेली होती. सर्व वानर सेनेला भूक लागलेली होती. परंतु हनुमंता त्या विवरामध्ये सुद्धा या ठिकाणी घेऊन जात असताना त्या हेम नावाच्या ज्या असणाऱ्या अप्सरेकडे घेऊन गेला आणि तिथं खरोखरच फळ मूळ या ठिकाणी सर्व वानर सैन्यांना दिले, सर्व तृप्त केले. अरे तुझ्यामुळे काय एक शक्य होणार नाही, सर्व काही शक्य होणार. हनुमंता तू आहेच. वैद्यराज सुषेण बोलतात, विवरे सहित हेमा तू उदरिली विरोत्तमा, समुद्र मरण धर्म चुकविले. आता त्या विवरातून या ठिकाणी जात असताना जे विवरामध्ये राहणारी जी स्वर्गातली अप्सरा हेमा नावाची जी आहे, खरोखर तिथे गेल्यानंतर त्या हेमाचा सुद्धा उद्धार अरे हनुमंता तुझ्यामुळे झालेला आहे. आणि विवरातून बाहेर आल्यानंतर डोळे झाकून बाहेर आल्यानंतर पाहतो तर काय भला मोठा या ठिकाणी समुद्र दिसला. आणि खरोखरच समुद्र दिसल्यानंतर त्या विकळ अवस्थेमधले भय अवस्थेमध्ये सुद्धा बाहेर काढणारा हनुमंता तूच आहेस. पाके विनामासाचा गोळा संपत्ती उदरली की ह्या, शुद्धी लागून त्या काळा समुद्र जळा क्रमिले. खरोखरच या ठिकाणी आता शुद्धीचा संपर्क तुटला. अहो शुद्धी कुठपर्यंत घेणार आहोत, जोपर्यंत जमीन आहे तोपर्यंत या ठिकाणी माता सीतेची शुद्धी घेत घेत विवरातून बाहेर गेले. आणि दक्षिण टोका भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारीला पुढे पाहता तर काय मोठा समुद्र या ठिकाणी दिसू लागला. शुद्धीची वार्ता त्या ठिकाणी संपली. परंतु हनुमंता याही संकटातून तू बाहेर घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारे वैद्यराज सुषेण बोलतात, छायाग्र राक्षसी तिने सकळची गिळिलासी, काळी झोपटून वेगेशी द्रष्ट राक्षसी. अरे म्हटले खरोखरच लंकेच्या ठिकाणी जाऊन 400 कोस असणारा समुद्र पार केले. वाटेने जात असताना छायाग्री नावाची जी असणारी राक्षसी त्या ठिकाणी आली. राक्षसीनं तुला गिळलं, परंतु तिचं हृदय सुद्धा उपटून दिला. तिचा निपात वध करणारा असा जगजेती वीर हनुमंता तू आहेस. सुरसा दानवाची माता न मारुनी गेलीसी परता, पाय देऊनी पर्वत माता तोही तत्वता उदरिला. सुरसा जी असणारी दानवाची जी माता आहे खरोखरच तिचाही त्या ठिकाणी उद्धार तू केलेला आहे. नव्हे ते असणारा पर्वत जो आहे पर्वताच्या मातेवर पाय ठेवून त्या पर्वताचाही उद्धार तू केला. अति दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा, जाणून या परतीरा केले चरित्रा ते ऐके. हा अति दुस्तर एवढा मोठा भला समुद्र या ठिकाणी ओलांडून तू लंकेच्या ठिकाणी गेलेला आहे. अशा प्रकारचं कार्य हनुमंता तू
इच्छिती शोधिली. लंकेमध्ये गेल्यानंतर लंकेचा झाडा घेतला. जिकडं तिकडं माड्या गोपुरे सगळीकडे पाहिलं. माता सीतेचा शोध त्या ठिकाणी घेतला आणि खरोखरच रावणाची पुढे अवस्था काय केली. 14 सहस्र वनचर तुवा मारिले एक सर. झाडे झाडूनी समग्र वन चौपरा विसंदिले. आता त्या लंकेच्या ठिकाणी अशोकवनाच्या ठिकाणी 14 सहस्र जे असणारे राखणदार आहेत वनचर आहेत त्यांचाही निपात हनुमंता तू केलेला आहे. अशा प्रकारचं कार्य तू केलं म्हणून सांगतात. जंबुमाळी प्रधान पुत्र तुवा मारिला किया कुमार. इंद्रजिताची करुणी शास्त्र रणी सत्वर गांधिला. हा तर मग त्या ठिकाणी खरोखरच जंबुमाळीला मारलेलं आहे. रावणाचा पुत्र अक्षय कुमारला मारलेला आहेच. अशा प्रकारची ख्याती त्या ठिकाणी केली. देखुनी समुख रावण तुवा करुणी पुचासन. तिकट वासुनी करुण हृदय दशानना विंदिला. अरे म्हटले खरोखरच या हनुमंता ज्याप्रमाणे रावणाचं सिंहासन आहे तसं तू या ठिकाणी शेपटीचं सिंहासन करून रावणासोबत रावण जय बोलल त्याचं प्रत्युत्तर तिकटपणे देणारा हनुमंता तू आहेच अशा प्रकारे बोलतात. आगी लावणी पुच्चाशी जाळीले दाही मुखाशी. भस्म करुणी लंकेशी सीता शुद्धीशी आणिले. हा तर मग खरोखरच आग लावली त्या ठिकाणी आणि संपूर्ण लंकाच तू जाळलेली आहे. सीतेचा शोध घेऊन इकडे रामचंद्राकडे आला. एवढं कार्य हनुमंता तू केलेलं आहे. एकल्या एके आपण करुणी खाली वाहून लक्ष. एकल्या एके आपण अर्धरात्री तुवा जाण. अनुनी महापाशान सेतू बंधन संपविले. हनुमंता खरोखरच एकलाच सर्व वानर सेना झोपलेली असताना रात्रीच तू या ठिकाणी उठायचा. मोठमोठे पर्वत आणायचं पाषाण आणायचं आणि त्या सेतूचं काम या ठिकाणी तो करायचं. रातोरात सेतूचं बंधन या ठिकाणी तो केले सेतू बंधन केलेलं आहे. एवढं असणार अलौकिक कार्य करणारा हनुमंता तू आहेस. आती संकट ही रिगमा करुण खांदी वाहून लक्ष्मण. वीर इंद्रजित दारुण तुवा एकजना मारविला. खरोखरच या ठिकाणी अति दूर दुस्तर असणारा रावणाचा पुत्र इंद्रजित आहे. त्या इंद्रजिताला तू गांजलेला आहे. अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी वैद्यराज सुषेण बोलतात. मनी नदर विधी धरिता तिथी कर्मे केली हनुमंता. भक्त तम कपिनाथा श्रीराम सुखार्ता बंधू उठवी. हे कपिनाथा अरे मनामध्ये या ठिकाणी न भर. मन या ठिकाणी खरोखर तुझी कीर्ती गाता गाता मन या ठिकाणी भरणार नाही. एवढं कार्य तू केलेलं आहे. परंतु हनुमंता आज प्रभू रामचंद्राचं हे कार्य करा. प्रभू रामचंद्राचा बंधू जो आहे लक्ष्मण उठवायचा आहे. अशा प्रकारे स्वतः वैद्यराज सुषेण हनुमंतरायाला बोलतात. शीघ्र जाऊनी आपण उद्या न येता भास्वन. वेदी औषधे आणून बंधू लक्ष्मण वाचवी. हा तर या ठिकाणी खरोखरच स्वतः वैद्यराज सुषेण सांगू लागलेले शीघ्र जावं. रातोरात जाऊन दिव्य औषधी आणाव्या आणि आपल्या लक्ष्मणाचा या ठिकाणी प्राण वाचवावा. स्वतः वैद्यराज सुषेण हनुमंतरायाला म्हणतात. पूर्वी विरे जांबवंते तुझ लागी सांगितले होते. त्याची जाऊन द्रोणेद्रिते दिव्य औषधे आणावे. खरोखरच या ठिकाणी पूर्वी त्या औषधीचा या ठिकाणी इतिहास खूप मोठा त्या ठिकाणी आहे. कारण का द्रोणागिरी पर्वतावर नेमका औषधी दिव्य औषध तयार कशा झाल्या. कारण काय पुढे काय सांगतात. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोर थोरी. एक त्याच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेना. आता त्या द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी दक्षिण बाजूला दिव्य औषधी आहेत. आता ते दिव्य औषधी निर्माण कशा झाल्या. नेमकं त्याच पर्वतावर दिव्य औषधी का त्याचं सविस्तर असं वर्णन तुला हनुमंता सांगतो. पुढे काय सांगतात. शल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणे ती संविधान. अतियुक्तीने आपण वेगे शोधून नवी. त्या औषधीचा एवढा महिमा आहे. अहो म्हटलं एखादा रोगी असेल त्याचा रोग या ठिकाणी बरा होतो. एखाद्याचा पाय मोडलेला असेल एखाद्याचा हात मोडलेला असेल त्या औषधी जर आणल्या तर ते बरोबर या ठिकाणी होतात. आणि खरं एखाद्याचा प्राण जात असेल आणि त्या औषधी आणल्या आणि त्याचा रस जर त्या मर्त्याला जर या ठिकाणी दिला तर निश्चित त्याचा प्राण वाचतो. अशा प्रकारे त्या औषधीचा महिमा आहे. वैद्यराज सुषेण सांगतात. स्वय गाय जाती बुजुना शते कानपती आपण. अंगी राहू न शके वन सुवर्ण जाण ती सनाव. सुवर्ण जाण ती सदावा श्वास. खरोखरच या ठिकाणी एकदम
सुवर्ण कुंकित ते जेव्हा लकलकीत असणाऱ्या त्या दिव्य औषधी आहेत, त्या औषधीमुळे काय होणार आहे? अहो, शरीरामध्ये कितीही या ठिकाणी घाव पडू द्या, कितीही वन पडू द्या, ते वन या ठिकाणी बुजून जाणार आहेत. अशा प्रकारची या औषधीचा महिमा आहे. वैद्यराज सुशील सांगतात, पाने शीतळ सुकुमार कुपोन सक्ती चंद्रकर फळे हिरवी सुंदर रक्तंबर फुले तिची. अहो म्हटलंय खरोखरच चंद्रकर सुद्धा त्याच्यामध्ये चंद्राचे किरण सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकत नाहीत. एवढ्या असणाऱ्या त्या दिव्य औषधी चमकणाऱ्या आहेत, पॉवरफुल आहेत, शक्तिशाली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वैद्यराज सुशील सांगतात, वाचवाया लक्ष्मण करवे सवेग गमन म्हणून धरिले दोन्ही चरण वेगी प्रयाण करा. हे हनुमंता, आपले प्रभू रामचंद्र दुःखित अवस्थेमध्ये आहेत. कृपा करून आता त्या द्रोणागिरी पर्वतावरच्या औषधी आणाव्या म्हणून या ठिकाणी वैद्यराज सुशीलने हनुमंतरायाचे चरण धरले. तू आमचा जीवनदाता तू चुकविली भव्य व्यथा बहु बोलणे नगडे सर्वता सद्गुरु तत्व. हे हनुमंता, तू आमचा जीवनदाता आहेस. अनेक संकटातून या ठिकाणी सोडवणारा संकट मोचक हनुमंता तू आहेस. आणि आज या दिव्य औषधी आणून लक्ष्मणाचा कृपा करून प्राण वाचे अशा प्रकारची विनंती वैद्यराज सुशील हनुमंतरायाला करू लागले. तुझे नी चुकलो भव ब्रह्मा तुझे नियम श्रीरामी प्रेमा प्रिय व्हावया मान राम गमा उठवेगी. हे परमगमा उठवेगी. लक्ष्मणाला लवकरात लवकर उठवण्यासाठी हनुमंता खरोखरच तुझ्यामुळेच आम्ही या ठिकाणी रामाच्या जवळ आलेलो आहोत. तुझ्यामुळेच आम्हाला रामाचा महिमा कळलेला आहे. आणि खरोखरच हनुमंता, ह्या ज्या आपल्या पालेखाईर जे जाती आहेत, वनचर जे असणारे वानर जाते, या संपूर्ण वानर जातीचा उद्धार करणारा तूच आहेस हनुमंता. कृपा करून या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सुखी करावं. स्वतः या ठिकाणी वैद्यराज सुशील बोलतात, चित्ती धरुणी रघुनंदन करावे सवेग प्रयाण तेने सकळार्थ संपादून विजयी होऊन येशील. तर हनुमंता खरोखरच हे कार्य करत असताना चित्ताच्या ठिकाणी रामाचं स्मरण असू द्यावं आणि औषधी आणून कार्य साधून विजय वृत्ती होऊन या ठिकाणी निश्चित तू येशील अशा प्रकारचा विश्वास मला आहे. वैद्यराज सुशील बोलतात, माझे नि स्वामी श्रीराम यासी माझे नि भक्ती सुखवान रासी ते मज सांगशी स्मरणाशी ऐसे मानसी न मानवे. तर खरोखरच औषधी आणल्या, लक्ष्मणाला उठवलं, स्वामी प्रभू रामचंद्र सुखी होतील. आणि याच्यामध्ये कसलाच या ठिकाणी संशय नाही. कृपा करून औषधी आणाव्या. प्रेमाची जाती ऐसीच आहे बोलता मागे पुढे न पाहे ऐसी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक. जाणता होय कितीतरी या ठिकाणी म्हटले अंतकरणातून विनंती स्वतः हनुमंतरायाची करू लागलेली आहेत. आणि खरोखरच एखादं कार्य जर या ठिकाणी आपल्याला जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा कार्य साधून घ्यायचं झालं तर विनंती करावी लागते, परंतु अंतकरणातून विनंती असावी लागते. आणि त्याच्यामध्ये विश्वास त्या ठिकाणी असावा लागतो. आणि खरं प्रेमाची जातच कशी असते, वेणी असते. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करील लाभाविल प्रीती. अहो म्हटले, जे लेकराचं हित करणारी जी असणारी माता असते, लेकराचं हितच व्हावं, कसलाही प्रकारचा लाभ नसावा असं प्रेम जे असणार मातेचं असतं. तशा पद्धतीनं हनुमंतरायावर सुद्धा वैद्यराज सुशीलचं कितीतरी प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी खरोखरच कितीतरी विनंती स्वतः वैद्यराज सुशीलनी या ठिकाणी हनुमंतरायाला केली म्हणून सांगतात, स्मरणी नाही द्वंद वादा स्मरणे नाचे सकळ पदा छेदुनी द्वंदाची एकदा परमानंदा पाविजे. परमानंदा पाविजे. अहो परमानंद कधी मनुष्याला प्राप्त होत असतो? द्वंद्व जे आहे ते द्वंद्व अवस्था निघून गेल्यानंतर. कारण का? द्वंद्व आलं ना तिथं माणसाला दुःख आहे. हे माझं आहे, हे तुझं आहे असं नाही. जे आहे ते सगळं माझं आहे, जे आहे ते सगळं आपलं आहे, माझा ईश्वराचा आहे. संपूर्ण जग हे ब्रह्मांड कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी खरोखरच कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जीही द्वंद्वाधिक दुरावले. अहो म्हटले द्वंद्वाधिक, द्वंद्वाच्या नंतरची अवस्था त्रिगुणाची अवस्था आहे.
त्याही अवस्थेच्या पलीकडे गेल्यानंतर गुणातीत अवस्था येणार आहे. आणि गुणातीत अवस्थेमध्ये जर जीव आला तर निश्चितच परमानंदाची प्राप्ती होईल. आणि परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी हनुमंता रामाचं या ठिकाणी हृदयामध्ये स्मरण असावं. स्मरणापुढे कसलीच बाधा येणार नाही. वैद्यराज सुशील बोलतात, ते करुणी राम स्मरण वेगी करावे उडान, मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी. म्हणून हनुमंता खरोखरच ताबडतोब इथून आता उड्डाण करावं आणि मार्ग जाता सुचिन्ह. खरोखरच असं असणारं मार्गाने या ठिकाणी कमी करत असताना अनेक प्रकारचे जे असणारं सुचिन्ह पाहत पाहत अनेक प्रकारचे संकट येतील. त्या संकटाचं निरसन करत करत द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी जावं. वैद्यराज सुशील बोलतात, लवनादी सकळ समुद्र सांडून कुशदीप सुंदर, ओलांडून श्री सागर पर्वतेंद्र नाव. आता लक्ष्मणाला शक्ती कुठे लागलेली आहे? श्रीलंकेमध्ये शक्ती लागलेली आहे, लंकेमध्ये लागलेली आहे. आणि मग लंकेतून कुठे यायचं? दिव्य औषधी आणण्यासाठी भारतामध्ये यायचंय. समुद्र ओलांडून कुशध्वज द्वीप नावाचं जे असणारं द्वीप आहे ते द्वीप त्या ठिकाणी ओलांडायचं आणि पुढे मार्ग क्रमित करत त्या ठिकाणी जायचं. अशा प्रकारे वैद्यराज सुशेन या ठिकाणी हनुमंताला सांगतात, पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेगी, सर्वतान लक्षिती जगी त्याही वेगी परिक्षेपा. हा, तर पर्वताच्या उत्तर भागी त्या ठिकाणी दिव्य औषधी त्या ठिकाणी जावं आणि तिथल्या दिव्य औषधी आणाव्या. अशा प्रकारे वैद्यराज सुशेन सांगतात. अलमान पुष्पे दिव्य मान, प्रभा सूर्य तेज समान, वर्णे सदा नित्य नूतन समूळ जाना सुसंवाद. हा, मग त्या पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर सूर्यप्रभे समान ह्या दिव्य औषधी आहेत. तेज एकदम लखलखीत त्यांचं आहे आणि खरोखरच चमकणाऱ्या टवटवीत लसलशीत प्रफुल्लित असणाऱ्या त्या दिव्य औषधी आहेत. ते पाहाव्या आणि त्या दिव्य औषधी आणाव्या. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. समुद्र मंथनी अमृत निगता दैत्य भांडत, पर्वती सांडले तत्वरित औषध. आता त्या द्रोणागिरी पर्वतावरचे जे असणारे औषधी आहेत ते निर्माण कशा झाल्या? ज्यावेळेस समुद्राचं मंथन चालू होतं, मेरू पर्वत आणि वासुकीचा जो असणारा वासुकी सर्पाचा दोर केला होता. एका बाजूला दैत्य आणि एका बाजूला देव समुद्राचं घुसळण केलं आणि त्याच्यातून अनेक प्रकारची रत्न या ठिकाणी बाहेर निघालेली आहेत. आणि शेवटी जे असणारं धन्वंतरी म्हणजे कुंभ, अमृताचं कुंभ निघालं. अशा प्रकारची माहिती देतात. तेथे गंधर्व राज्य करीती, दुर्धर दयाची स्थिती, औषधी अति यत्ने ते राखीती, अहोरात्री. आणि खरोखरच त्या अमृताचं जे असणारं जे थेंब आहे त्या ठिकाणी पडले, तिथे दिव्य औषधी तयार झाल्या. आणि त्या दिव्य औषधीचं राखण करण्यासाठी त्या ठिकाणी गंधर्व आहेत. गंधर्वाचं त्या द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी राज्य आहे. ते सतत सावध असतात. अशा प्रकारची सर्वच्या सर्व माहिती वैद्यराज सुशेन हनुमंताला सांगतात. तुझा अनिता औषधीसी, गंधर्व मिळती युद्धासी, चुकोनिया अपयासी, दिव्य औषधीसी आणावे. हा, माता हनुमंता पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर गंधर्व आहे. गंधर्व तिथं कोणाला येऊ देत नाही. युद्ध करतील आणि त्यांच्या सोबत चुकावून जाऊन त्या ठिकाणी औषध आणायचे. जर युद्ध करण्यामध्ये जर गुंतून राहिलाच तर आपल्या कार्यामध्ये विसर पडेल, कार्यामध्ये विलंब पडेल. कारण का? त्या औषधी सूर्य उगवायच्या अगोदर आणून लक्ष्मणाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी औषधीचा रस पिळायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सावधानतेनं हे कार्य करावं. वैद्यराज सुशेन बोलतात. राक्षस नष्ट मायावी, कपटे छळीती महालागवी, मार्गी घालिती महागोवी, ते चुकवावी अतियत्ने. हा हनुमंता, आता वाटेने जात असताना मायावी राक्षस आहेत. अनेक प्रकारच्या कपट कारस्थानामध्ये तिथे तुला गुंतवून ठेवतील, परंतु आपल्या कार्याचा विसर पडून देऊ नये. अशा प्रकारे वैद्यराज सुशेन बोलतात. नाना परीच्या छळोनिक्ती, राक्षस छळीती अर्थयुक्ती, ते सांडून मारुती शीघ्र गती परता. म्हटले खरोखरच हे जे मायावी जे असणारे राक्षस आहेत ते नाना प्रकारच्या
प्रकारच्या युक्ती करायचं, प्रयुक्ती करायचं, छळण करायचं आणि खरोखरच अहो म्हटले एखाद्यावर कपट कारस्थान करायचंय, एखाद्याला फसवायचं आहे, एखाद्याचा विश्वासघात करायचा, हे सगळे गुण कुणाचे असतात व ते राक्षसाचे गुण असतात. व्यवहारिक जगतामध्ये सुद्धा जे आपल्याला कोण फसवत असेल, जे अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती अनेक प्रकारच्या फासेमध्ये या ठिकाणी अडकवत असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये खरोखर कोणते गुण आहेत? आसुरी गुण आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये दोन प्रकारच्या संपदा सांगले, एक दैवी गुण आणि एक आसुरी गुण. आणि आसुरी गुणामुळे या ठिकाणी खरोखर एकमेकाला फसवलं जातं. परंतु ज्याच्यामध्ये दैवी गुण आहेत, अंतःकरण कसं असतं? एकदम निश्चळ असतं. जग हे संपूर्ण परब्रह्मित असं असणार पाहत असतं. आणि म्हणून हनुमंता अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती करून तुला छळतील, सावध असावं. पुढे काय सांगतात? दूरपंत अति ज्ञान निमेषार्धी कृण मनोवेगे तुझं गमन आम्ही संपूर्ण जाणतो. खरोखरच हनुमंता मार्ग कसा आहे? खडतर आहे, दूर आहे, परंतु तो कसा आहे? मनोवेगम म्हणजे मनाच्याही वेग जो असणारा, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वर्णरेत्थ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. अहो हनुमंतराय मनाच्याही वेगाने या ठिकाणी जाणार आहेत. एवढा वेग हनुमंता तुझा आहे, परंतु मार्ग खडतर आहे. वाटेला अनेक प्रकारचे संकट येतील, त्या संकटाचं निरसन करून आपल्या या प्रभू स्वामीचं कार्य साध्य करावं. वैद्यराज सुशील बोलतात, तथापि मार्गाची गणिता तुझा सांगेन कपिनाथा गमन करावया आता संख्या तत्वता अवधारी. तर आता मग किती जायचं? मार्गाचं किती क्रमण करायचं? किती किलोमीटर या ठिकाणी अंतर पार करायचं? याचही या ठिकाणी पुढे सांगतो. काय सांगतात? 3,10,10 योजने अधिक तेथे एता रद्राद्री गुणिते पंत निश्चिते क्रम. 3,10,000 आणि त्याच्याही अधिक 10 काय आहेत? योजने. अशा पद्धतीने खरोखरच एवढं म्हणजे जायचं आणि यायचं परत तेवढं अंतर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा मार्ग आहे. आणि खरोखर किती माहिती या ठिकाणी वैद्यराज सुशीलनी सांगावी. कारण का? अहो अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रेम आहे. प्रेमाची जातच या ठिकाणी वेगळी असते. कारण जायचं वाटेने नेमकं काय होणार आहे ही सर्वच्या सर्व या ठिकाणी किती तर कळवळा वैद्यराज सुशीलचा आहे. म्हणून सांगतात, जवळ रात्र आहे मध्यान्ह सूर्योदय न होता जाण औषधी घेऊन या संपूर्ण शीघ्र गमन करावे. शीघ्र गमन करावे. त्या ठिकाणी जायचं, औषधी आणायच्या, सूर्योदय होण्याच्या अगोदर यायचं. अशा प्रकारे अहो म्हटले किती तर अर्थभावनेतून किती तर अंतःकरणातून या ठिकाणी वैद्यराज सुशील हनुमंतरायला सांगू लागलेले. कारण का? प्रभू रामचंद्राची दुःखित अवस्था पाहिलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात, रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदयाते न पावता औषधी येती हाता कपिनाथा अवधारी. हे कपिनाथा रात्री गेल्यानंतर रात्रीच त्या औषधी या ठिकाणी दिसू शकतात. रात्रीच त्या औषधी घेता येतात. आणि खरोखरच जर या गवस्ती म्हणजे सूर्य जर उगवायचा प्रहार जर या ठिकाणी होत असेल तर त्या औषधीचं जे असणार तेज जे आहे ते मंद मंद या ठिकाणी ज्ञानेश्वर राहणार नाही. पुढे काय सांगतात? उदया येता दिवाकर औषधी मंत तेजा समग्र होता तीन लागता क्षण मात्र नव्हती गोचर सर्वार्थी. तर आता हे कार्य करायचे, परंतु कार्यामध्ये वेळ या ठिकाणी राखून या ठिकाणी दिलेली आहे, वेळ दिलेली आहे. एवढ्या वेळेपर्यंत चालू पाहिजे. उदयी होता दिवाकर, सूर्य जर या ठिकाणी उगवला तर तेव्हा औषधी आणल्या तरी काय काम करणार नाही. त्या औषधीचा गुण सगळा निघून जाईल, निस्तेज होतील आणि काही त्या औषधीचा त्या खरोखरच प्राण वाचवण्यासाठी उपयोग होणार नाही. वैद्यराज सुशील बोलतात, आणि कवीज एक कपिनाथा तुला मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वता नासेल. कार्य सर्वता नासेल. कपिनाथा सावचित्ता नाही का? जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंतच त्या ठिकाणी हे काम होणार आहे. एकदा दिवाकर उगवला कार्य नासल्याशिवाय राहणार नाही. बोलतात, ब्रह्मशक्तीशी वरद पूर्ण उदया येता शस्त्र किरण ज्यावरी गाली जे आपण त्याचा प्राण वाचेना. आता दोन्हीलाही वरदान तसंच आहे. औषधीला सुद्धा
संबंध होतील, औषधीचा औषधपणाचा गुणधर्म नाहीसा होईल. तसंच ब्रह्मशक्तीला सुद्धा वरदान आहे. ब्रह्मशक्ती कुणाला लागली आहे? लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी लागलेली आहे. आणि त्या ब्रह्मशक्तीवर सूर्याचं किरण पडलं की मग ती शक्ती सुद्धा प्राण घेतल्याशिवाय सोडत नाही. अशा प्रकारे दोन्हीचे आहे. म्हणून या ठिकाणी सावधतेनं हे कार्य करावं वैद्यनाथ बोलतात. या लागी कपिनाथा सवेग गमन करियाता सौमित्रा वाचोनिया सर्वथा श्री रघुनाथा सुख देई. खरोखरच या ठिकाणी कपिनाथा म्हणून ताबडतोब जाऊन औषधी आणाव्या. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाशिवाय सुखी होणार नाही हे ध्यानात असावं असे या ठिकाणी बोलतात. राजा सुग्रीवा आपण प्रातीर्थ झाला वायुनंदन शीघ्र करोनिया प्रयाण बंधू लक्ष्मण आठवावा. तर खरोखरच या ठिकाणी प्रार्थना केली आहे, शीघ्र गमन करावं, औषधी आणाव्या अशा प्रकारे बोलतात. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी वेगे आणोनी औषधीसी सौमित्रासी आठवावे. शरणागत विभीषण त्या ठिकाणी आहे. विभीषण ही पायाला लागलेला आहे. हे हनुमंता खरोखरच औषधी आणाव्या. सर्वच्या सर्व अंगद नीळ जामवंत हनुमंतरायाची विनंती करू लागले. वडील सकळ वाढणारास तो जबवंत बोले सुसर आणोनिया द्रोणाग्रीस सुखबंधूस वाचवी. सर्वांनी विनंती केलेली आहे, बंधूला वाचवावं, प्रभू रामचंद्रांना सुखी करावं अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात. पुंडलिका श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. अंगदेव राजा जो का दुस्तर तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमान. अंगद सुद्धा या ठिकाणी हनुमंतराला म्हणू लागले, अरे म्हटले दुस्तरातली दुस्तर असणारे हे वानर पाले खाईर हनुमंता तुझ्यामुळे आम्ही या ठिकाणी तरलेले आहोत अशा प्रकारे बोलतात. अति संकटी आता सकाळ थरतो सार एके कपिद्रा साचार प्राणत्यागीता सौमित्र सर्व संहार होईल. हे कपिंद्रा, अरे म्हटले जर सौमित्रानं प्राण जर सांडला, सौमित्राचा प्राण गेला तर खरोखरच या ठिकाणी सर्वच प्राण सांडतील. राम का राहील का? राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्व वाढणार विनंती करू लागले. न देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण त्या समेची सुग्रीव जाण देईल प्राण. आता लक्ष्मणाचा प्राण गेल्यानंतर राम प्राण सांडतील. रामाचा प्राण गेल्यानंतर मग सुग्रीव राहणार आहेत का? सुग्रीवही प्राण सांडतील. अशा प्रकारचं या ठिकाणी खरोखरच जे असणार अतर्क्य असणार विधान होईल म्हणून सांगू लागले. राम सुग्रीवा पाठी विभीषण ना राहील सृष्टी येरा वानरा काय गोष्टी सकळ सृष्टी आकांत. आता रामानं प्राण सांडला, सुग्रीवानं प्राण सांडला, मग शरणागत विभीषण राहील का? विभीषणही प्राण सांडतील. आता हे सगळे दुरा या ठिकाणी संपल्यानंतर बाकीचे वाढणार राहतील का? राहणार नाही. सगळं सृष्टीमध्ये आकांत होईल अशा प्रकारे बोलतात. एकतांची सीता सुंदर न लागता निशे मात्र सावेग त्यातील शरीर अनर्थ थोर होईल. आता प्रभू रामचंद्राचा प्राण गेला, लक्ष्मणाचा प्राण गेला, माता सीतेला जर या ठिकाणी बातमी कळाली तर माता सीता राहील का? अहो सीताही या ठिकाणी प्राण त्यागेल. अशा प्रकारचा एवढा अनर्थ होईल. कृपा करून औषधी आणाव्या. भरत शत्रुघ्न एकता प्राण सांडतील सर्वता एकांतची तिघी माता प्राण स्वतंत्रता न राखीती. खरोखरच या ठिकाणी माता रामाने प्राण सांडला, लक्ष्मणाचा प्राण गेला आणि मग भरत राहील का? भरतही प्राण सांडतील, शत्रुघ्नही प्राण सांडतील. आता खरोखरच सर्वांनी मुलांनी प्राण सांडला तर माता राहणार आहेत का? कौशल्य माता, सुमित्रा माता, काही सर्वच प्राण सांडतील. एवढा अनर्थ होईल अशा प्रकारे बोलतात. आकांत होईल अयोध्येशी आकांत सकळ लोकांशी आकांत देव दानवांशी सगळीकडे आकांतच आकांत होईल. आकांत होईल अयोध्या नगरीशी. आकांत नगर अयोध्या नगरीच्या ठिकाणी होईल.
देव स्वर्ग मृत्यू प्राता सगळीकडच्या देवदेवतेमुळे आक्रांत होईल. अहो रामाचा अवतारच कशासाठी आहे? देवाची बांधवडी सोडवण्यासाठी. आणि म्हणून रामानं प्राण सांगला सर्व देवतांमध्ये आक्रांत झाला अशा प्रकारे बोलतात. बांधवडी सोडील कोण, वदिल कोण रावण, देव कार्य न साधे पूर्ण, एवढे विघ्न मांडेल. एवढं विघ्न मांडेल. देवाची बांधवडी कोण सोडणार आहे? खरोखर संकटामध्ये असणारे रावणाला सर्व देवतांना बंदीखान्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यांची सोडवणूक कोण करेल? जगताच्या ठिकाणी आक्रांत होईल अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी सांगतात. या लागी ग कंपिनंदा वीर, शूर सर्वज्ञ औषधी, अनोनीय लक्ष्मणा, जीवदान देई दाता. म्हणून या ठिकाणी हे हनुमंता तू कसा आहे? शूरधीर आहेस. ताबडतोब जावं दिव्य औषधी आणाव्या विनंती करतात. इतके बोलता अंगद वीर सकळ वानरांचा भार, एकोनिया श्री रामचंद्र काय उत्तर बोलत. अशा पद्धतीने सर्व वानरांनी या ठिकाणी बोलल्यानंतर आता प्रभू रामचंद्र काय बोलतात? कपिकुळ पंचांना एके हनुमंत सर्वज्ञ, भ्रातु भीष्याची दाना, याला शरण जाण तुझा. आता खरोखरच या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा हनुमंतरायाला शरण आलेले आहेत. हे कपिलनाथा, खरोखर माझ्या भ्राताचा माझ्या बंधूचा प्राण वाचवणारा तू आहेच. विनंती प्रभू रामचंद्र सुद्धा कुणाला? हनुमंतरायाला करू लागले. लक्ष्मणाचे जीवदान, तुझ भिक्षा मागो आलो जाण, सर्वता पारमुंडन. हे हनुमंता, माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचेव. तुझ्याकडे मी भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. प्राणाची भिक्षा मागत आहे. कृपा करून माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचवावा, औषधी आणाव्या. प्रभू रामचंद्र ही विनंती करतात. बंधू जीवदान मज देई, वनी ऐकला एकनाथ, लक्ष्मण वेणी न झालो येत आम्हा जीवदान. माझ्या बंधूला जीवदान दे. बंधूमुळे मी अनाथ झालेला आहे आणि खरोखरच हनुमंता माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचव रे अशा प्रकारे प्रभू रामचंद्र विनंती हनुमंतरायाला करतात. सुवासनात करावे वाचिलिया लक्ष्मण, आम्ही बंधू चौघे जण, पाचवा हनुमंत आपण. तू जर माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचवला, हे आम्ही बंधू चौघे जण भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि मी सुद्धा, आणि खरोखरच पाचवा बंधू हनुमंता तू आहेच अशा प्रकारे स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला बोलतात. निश्चय जाण भाक माझी, पाच मिळता एके, ठाई राणी युद्धाचा पाड काही, रावणाचे भय नाही. हा तर निश्चित जाण, पाच बंधू आपण एकत्र आलो तर निश्चितच या ठिकाणी कसलंच भय नाही. रावणाला आपण सहज या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी हारू, रावणाचा वध करू अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलतात. घाई ठाई निमेल हेची नवल सांगू नये काय, पाचही एक झाले होय पाये, साधो शक्य महत्व कार्य. अहो म्हटलं या ठिकाणी खरोखरच पाच एका ठिकाणी आले की महत्व कार्य या ठिकाणी साधत असतं. शरीराच्या ठिकाणी सुद्धा आपले पंचतत्व या ठिकाणी दिलेले आहेत. खरोखरच आपलं शरीर जे बनलेलं आहे पंचतत्वापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्यामध्ये पंचकोश आहेत, पंच प्राण आहेत आणि म्हणून खरोखरच आपल्यामध्ये पंचतत्वाचा जो भाग आहे गुडघ्यापासून खाली पायापर्यंत जो भाग आहे तो पाणी तत्वाचा आहे आणि खरोखर गुडघ्यापासून कमरेपर्यंत जो असणारं तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि पोटातला जो भाग आहे पोटामध्ये अग्नी तत्व आहे. कारण का मनुष्याला भूक लागल्यानंतर पोटामध्ये आग पडते, अग्नी तत्व या ठिकाणी काम करत असतं आणि हृदयाच्या ठिकाणी वायू तत्व आहे आणि हे शिर जे आहे हे आकाश तत्वाचं आहे. कारण आपले शब्द जे आपण बाहेर टाकतो हे आकाशामध्ये व्यक्त होतात, हे आकाशाचं तत्व आहे. आणि खरोखरच हे जे असणारे पंचतत्व एकत्र आले तर जगताच्या ठिकाणी अनेक प्रकारचे जे असणारे कार्य होतात. म्हणून या ठिकाणी स्वतः प्रभू रामचंद्र सांगू लागले. सांगेन होय हे पाचा विषयांची विषय स्थिती, एके निमिषादे भस्क होती, विषयी शोभे चित्तधी तरी, ते पाचही मिता पंचप्राणच वळण, सोडणी आपण. पुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुन्हा रोज वाचा लागते झट होत असते सांगण्यासाठी घाबरलीस तू
पाहिलं नाही का रोज यावं लागते कधी कधी यावं लागतं